अगदी चविष्ट आणि चमचमीत अशा ही भाजीचा एक प्रकार मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे, भरली तोंडली। सो भरली तोंडली करण्यासाठी इथे मी सर्वप्रथम मसाला बनवून घेतली आहे। यासाठी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतला मी इथे, त्यानंतर कोथिंबीर, धणा पावडर आणि आपल्याला जे आवडीनुसार मसाले घालायचे। यामध्ये मी लाल तिखट, काळं तिखट घातलंय, थोडासा गरम मसाला घालतीये। गरम मसाला घालून झाल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर थोडीशी मी हळद घालते मसाल्यामध्ये। मीठ घालून तेल घालायचं थोडंसं आणि थोडीशी हळद घालायची। असं हे मसाला आपला छान एकजीव करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। मिक्स केल्यानंतर आपण कट केलेली चीर पाडून तोंडली घ्यायची। स्वच्छ 2 पाण्याने धुवून असे मस्त तोंडली मध्ये कट मारून घ्यायचे। मोठे असेल तर 2 भाग करायचे, नाहीतर मग छोटी छोटी असेल तर एकच असं दोन्ही साईडचे शेंडे काढून व्यवस्थित असे मध्यभागी कट मारायचा उभा। आणि हा मसाला आपण त्या तोंडलीमध्ये छान भरून घ्यायचा। अगदी सकाळी घाईच्या वेळेमध्ये हा झटपट होणारा भाजीचा प्रकार आहे आणि डब्याला पण खूप छान लागते। अतिशय चविष्ट मसालेदार अशी ही भरली तोंडली आपण इथे बघू शकता कशा पद्धतीने ही भरून घ्यायच्या तोंडली। तोंडलीचा मसाला संपूर्ण तोंडल्यांमध्ये मी भरून घेतलाय। असा हा रेडी झालेला आहे। आता आपण कुकरमध्ये तेल घालायचे, तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाले की मग ह्यामध्ये मोहरी, जिरं घालायचं, छान असं कडकडून तापू द्यायची। तेल तापल्यानंतर खमंग असं फोडणीमध्ये ही तोंडली छान भाजून घ्यायची आपल्याला। त्यासाठी लसूण लाल झालाय, त्याला कांदा घातला मी इथे। कांदा पण छान परतून घ्यायचा, ते तांबूस रंगामध्ये होऊ द्यायचं व्यवस्थित असं। मीठ ऑलरेडी मी तेलात घातले, त्यामुळे मसाल्यात घातले, त्यामुळे इथे मी मीठ नाही घातलं। हिंग घालायचं आणि थोडीशी कांद्याला कलर येण्यासाठी हळद घालते मी। हळद घालून झाले की आपण जी भरली होती मसाल्याची तोंडली ती इथे घालून घेऊया आणि ही तोंडली छान तेलामध्ये परतून घ्यायची। अगदी तोंडलीचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत तोंडली भाजून घ्यायची। ह्याच्यामध्ये मसाल्यासकटच छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित। असा मसाला सगळीकडे तेलात छान भाजलं गेलं पाहिजे, सगळं एकजीव झालं पाहिजे। मग त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं आता पाणी घालणार, थोडी थपथपीतच करायची आहे। थोडंसं पाणी घातलं आणि अगदी 1 ते 2 शिट्ट्यामध्ये आपण हे तोंडलीचं कुकर बंद करायचा, म्हणजे ते जास्त शिजले पण जात नाही आणि जास्त कडक पण राहत नाही, व्यवस्थित मीडियममध्ये शिजले जातात। 1 ते 2 शिट्टीमध्ये आपले हे अशा रीतीने असे भरली तोंडलीची भाजी रेडी आहे। सो अगदी सगळेजण आवडीने खातात। कुणाला तोंडली ही जास्त मोस्ट ऑफ आवडत नाही, पण या पद्धतीने तुम्ही जर केली तर सगळेजण अगदी आवडीने आणि झटपट होती ही भाजी। डब्याला पण आपण पटकन करून देऊ शकतो। सो तुम्ही करून बघा ही। धन्यवाद।